आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। विठला विठला प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग। याच्या भूतलावरती आपला ध्येय अखंड झिजवणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू, वारकरी संप्रदायाच्या कळसष्ट ठिकाणी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगतवंदिनी जगद्गुरु श्री तुकोबाराय। श्री तुकोबारायांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा व या नरदेहाला आलेल्या जीवाला हिताचा उपदेश करणारा अभंग आजच्या पवित्र अशा कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय मृत्यू लोकांमध्ये जीव जन्माला आलेला आहे, त्या जीवाला हिताचा धर्म सांगतायत, हिताचा उपदेश करतायत की मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर तू असा सत्ता संपत्ती तारुण्य याच्या धुंदीमध्ये डोळ्यावरती धूर आल्यासारखा बसून राहू नको। तू याच्या गाढ निद्रेमध्ये जाऊ नको, तर काय कर, तू आल्यानंतर जागा हो आणि त्या भगवान परमात्म्याला शरण जा। त्यानं काय होईल, तुझ्या अंतःकरणातील कामरूपी जी माया आहे ती निघून जाईल, मोहरूपी माया निघून जाईल। काम क्रोध लोभ मोह माया मत्सरे षडविकार निघून जातील आणि ज्या वेळेस षडविकार निघून जातील त्यावेळेस तुला देवत्व प्राप्त होईल। नाही देवत्व प्राप्त झालं तर संतत्व प्राप्त होईल, नाही संतत्व प्राप्त झालं तर कमीत कमी चांगला माणूस म्हणून तू या समाजामध्ये फिरशील असं मी ग्वाही देतो। तुकोबाराय सांगतात की ज्या सत्तेचा, ज्या संपत्तीचा, ज्या तारुण्याचा तू अहंकार केलेला आहेस, ज्या गोष्टीचा तुझ्या डोळ्यावरती धूर आलेला आहे, मुळात ते तुझं नाही। हा देहही तुझा नाही आणि धनही तुझं नाही, ते कुणाचं आहे? देह हे काळाचे आणि धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय? काहीच नाही महाराज। निमित्ताचा धनी केवळ आणि केवळ देणारा तोच आहे आणि नेणारा तोच आहे। माणसं म्हणतात बघा, अहो त्या पाटलाकडे पहिलं 50 एकर जमीन होती हो, माणसं सहज म्हणतात, पण काही राहिले नाही बघा, 1 एकरच राहिली। त्याचं कारण आहे महाराज, ती मनका नाही, ती देवाचा कानका आहे। जन आकरत खाल्लं, जन वाईट कर्म केलं, भगवंत म्हणतो की बाबा तुला मी हा मनुष्य जीव दिलता, तू या जन्मामध्ये येऊन काय केलंस? दिल्याला मुद्दल तू गमावलेला आहेस आणि आता वर आल्यानंतर माझ्या समोर येऊन उभा राहिला लागलास। तिथं आपलं काय आहे आपल्याकडे हे बघितलं जात नाही, आपण या मृत्यू लोकांमध्ये काय कर्म केलंय हे बघितलं जातं महाराज। देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे, मनुष्य जीव मात्र निमित्त आहे महाराज। तुकोबाराय म्हणतात की तू हे माझं माझं म्हणतोस, अंतकाळाला याच्यामधलं काही सोबत येणार नाही। पत्नी स्मशानापर्यंत आहे, धन घरातच राहणार आहे, लेकर बाळ स्मशानापर्यंत आहेत, तुझे पाहुणे रावळे आपेष्ट ही मित्र गोत्र आहेत, हे केवळ तुला पेटविण्यापर्यंत आहेत। एकदा तुला पेटवलं, तुझ्या शरीराची माती झाली, तुझी राख झाली, दिवसाचं झालं, वर्ष श्राद्ध झालं, पुन्हा सर्व विसरून जातात, आहे त्या परिस्थितीमध्ये निर्माण होतात। आणि तू तुझ्या जीवनाचा व्यर्थ वाया वेळ यामध्ये घालू नको, तू सावध हो आणि त्या परमात्म्याचं ध्यान करतो को बऱ्या अभंगाद्वारे सांगता येत। विठ्ठल विठ्ठल आजचं कीर्तन कशा निमित्त नाही, कीर्तनाचं निमित्त काय हे जरी तुम्हा श्रोते सज्जन मायबाप मंडळींना ज्ञात असतं तर सांगणे माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य महाराज। या न्यायाने वैकुंठवासी कैलासवासी रावसाहेब तात्याराव लोमटे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजचा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आहे। त्यांचे सुपुत्र असणारे दत्तात्रय रावसाहेब लोमटे आणि विनोद रावसाहेब लोमटे, त्यांची एक कन्या आहे कांचनबाई शिवाजीराव सोळंके। या तिन्ही भावंडांनी मिळून आपल्या पित्याच्या, आपल्या पूर्वजांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, त्या पितरांचे ऋण फेडण्याकरता, त्यांनाही माहिती आहे गेलेली व्यक्ती परत येत नाही,
तर त्या गेलेल्या व्यक्तीच्या नंतर त्या व्यक्तीचा जर आपल्याला तळतळाट लागू नये असं वाटत असेल, त्या व्यक्तीचा आपल्या पुढे लेकरांना आपल्या नातवांना पुढे त्रास व्हावा असं वाटत असेल, थोडक्यात पितृदोष झाला होऊ नये असं वाटत असेल, तर केवळ आणि केवळ एकमेव साधन आहे महाराज, वर्षश्राद्ध, पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान केलंच पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज मान्य आहे वर्षश्राद्ध केलं पाहिजे, तिरवी केली पाहिजे, मग कीर्तन करण्याचं नेमकं कारण काय काय? का महाराज बोलवायचे गपके पाकिट द्यायचे आणि घरी धाडायचे, हे कारण आहे का? त्याचं कारण आहे महाराज, यदा कदाचित आपण पिंडदान करत असताना ब्राह्मण देवतेकून एखाद्या वेळेस मंत्राची उच्चारणा जरी व्यवस्थित झाली नसेल तर तो दोष शिल्लक राहू नये. यदा कदाचित ब्राह्मण विद्वान असेल आणि त्याच्याकडून मंत्र उच्चार व्यवस्थित झाले असतील, नियमानुसार झाले असतील, यदा कदाचित पिंडदान करते वेळेस प्रत्येक पिंडाला बोट लावावं लागतं महाराज. आणि यदा कदाचित त्या त्या मंत्राला त्या त्या विधीला जर आपलं बोट लागलं नाही त्या पिंडाला तर तो दोष आपल्याला लागतो. त्या दोषातून मुक्तता करून घ्यायची असेल तर केवळ आणि केवळ नामसंकीर्तन साधन आहे. विठ्ठल तुम्ही म्हणाल की नाही केल्यानंतर चालत नाही का महाराज? जर हे पिंडदान नाही केलं, वर्षश्राद्ध नाही केलं तर चालत नाही का? नाही महाराज, जर नाही केलं तर वरून पूर्वज असणारे शाप देते. त्यांचे करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. ते पितर असणारे वरून शाप देतात आणि ते शाप दिल्यानंतर तो दोष आपल्याला लागतो. त्या दोषातून जर मुक्तता करून घ्यायची असेल तर हे साधन केलं पाहिजे महाराज. आणि हे जर साधन केलं, पिंडदान केलं, ज्ञानदान केलं, अन्नदान केलं, द्रव्यदान केलं तर त्याचा परिणाम नामदेवराय म्हणतात की नामा म्हणे तया आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती व्हावी कुळा. पितर असणारे स्वर्गातून आशीर्वाद देतात आणि त्या कुळाचं कल्याण हो ही भावना ठेवतात. त्याच्यामुळे केलंच पाहिजे महाराज. तिथं देव असू द्या, नाहीतर संत असू द्या, नाहीतर आपण असू द्या, करावंच लागतं. वानप्रस्थी धर्मामध्ये जर जगत असेल त्यालाही करावं लागतं. संन्यास धर्मामध्ये जीवन जगत असेल तर त्यालाही करावं लागतं. आणि तुम्हा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जीवाला तर करावंच लागतं. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते त्यांच्यासोबत सीताई साहेब होत्या, लक्ष्मणजी होते. ज्यावेळेस वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांना बातमी कळाली की आपल्या पित्याचं राजा दशरथाचं निधन झालेलं आहे. आणि ते निधन झाल्याच्या नंतर ज्या तिथीला निधन झालं त्यावेळेसपासून 1 वर्षाला जी तिथी आली त्या तिथीला शरयू गंगा मातेच्या काठावरती वशिष्ठांच्या साक्षीने जगाच्या मालकानं सुद्धा आपल्या पित्याचं श्राद्ध कर्म केलेलं. वानप्रस्थी धर्मामध्ये जीवन जगत असेल तर त्याला करावंच लागतं. संन्यास धर्मामध्ये जीवन जगत असेल तर त्याला करावंच लागतं महाराज. या विश्वाची माऊली विश्व माऊली ज्ञानोबा आहे. ज्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं त्यावेळेस निवृत्तीदादा, सोपान काका आणि मुक्ताई साहेब या 4 भावंडांनी मिळून इंद्रायणी मातेच्या काठावरती जे श्राद्ध कर्म केलं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. संन्यास धर्मामध्ये असलेल्या ज्ञानोबा यांनी केलं. वानप्रस्थी धर्मामध्ये असलेल्या जगाचा चालक मालक असणारा प्रभू रामचंद्रांनी केलं. आणि तुम्हा आम्हा जड जीवांना तर ते करावंच लागतं. ते शास्त्रानं सांगितलं महाराज. त्या तिथीनुसारच त्या नियमानुसारच या परिवारानं आपल्या पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता हे वर्षश्राद्धाचं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. जीवनामधून ज्या वेळेस बाप निघून जातो ना, ह्याचा विको कमी करा दादा. हॅलो, कमी करा, कमी विको पार कमी करा. हॅलो 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 हॅलो. विठ्ठला 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 विठ्ठला.
गए हुए कभी आते नहीं। हा, लक्ष देऊ नका, गए हुए कभी आते नहीं, लेकिन हर साल, हर वक्त, हर तिथि, हर दिन, हर टाइम उनकी याद आती है, उसेही वर्ष श्राद्ध देते महाराज। गेलेली व्यक्ती परत येत नाही। तुम्ही काही केलं, तुम्ही म्हणाल माझकडे अब्जावधी पैसा आहे, काय दिल्यानंतर व्यक्ती परत आणता येईल? काही दिलं तर व्यक्ती परत आणता येत नाही। जोपर्यंत ती व्यक्ती आपल्यात आहे तोपर्यंत त्याच्याशी नीट राहिलं पाहिजे, आणि ती गेल्यानंतर असे उत्सव करून त्या पूर्वजांचा आशीर्वाद घेतला पाहिजे। त्याच्या परिवारानं केलेलं आहे। माणसाचा जीव हा पाण्यावरच्या बुडबुड्यासारखा आहे। हा, माणसानं जीवन जगत असताना इतकं सुंदर जगलं पाहिजे, इतकं सुंदर जगलं पाहिजे की आपण गेल्यानंतर आपल्याच्या डोळ्यात पाणी येईल याच्यात नवल नाही, परक्यांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे, इतकं सुंदर जीवन माणसानं जगलं पाहिजे। काय भरोसा आहे महाराज या जीवाचा? जीवन म्हणजे पाण्यावरचा बुडबुडा आहे, कधी येतो तर कधी जिरून जातो। तो बुडबुडा जिरण्याच्या अगोदर, त्या पाण्यावरचा बुडबुडा जिरून जाण्याच्या अगोदर माणसानं असं जीवन जगलं पाहिजे की तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमचे ओरे किरते मागे, म्हणतात की तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे। जीवन असं जगलं पाहिजे की आपण कीर्ती रूपाने शिल्लक राहिलं पाहिजे। महाराज कबीरदासजींनी तर सुंदर सांगितलेलं आहे की कबीरा जब हम पैदा हुए, काय म्हणतात कबीरजी ऐका, कबीरा जब हम पैदा हुए तब हम रोए और जग हंसे, अरे प्यारो ऐसी करनी कर चलो कि जग रोए और हम हंसे। जीवन असं जगलं पाहिजे की आपण जन्माला आल्याच्या नंतर आपण रडतो आणि आपले नाते गोते कोण आपले सज्जन सोयरे असतील ते हसतात महाराज, पण असं जीवन जगलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे आणि मरताना आपण हसत हसत गेलं पाहिजे। तो देह मुक्त आहे महाराज। विठ्ठला 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 विठ्ठला। तो काळ कुणासाठी थांबलेला नाही महाराज। आज रावसाहेबजी लोमटे यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेत, काळ त्यांच्यासाठी थांबला का? बरं त्यांनी जीवनामध्ये परमार्थ काय कमी केला का? परमार्थामध्ये विद्वान व्यक्ती असणारी, परमार्थामध्ये टोक गाठलेली व्यक्ती, त्या सुद्धा व्यक्तीला जावं लागलं, प्रत्येकाला जावं लागतं महाराज। देव असू द्या, देवाचा बाप असू द्या, मी असू द्या, अगर माझा बाप आणि मी दोघं सोबत असू द्या। प्रत्येकाला जावं लागतं महाराज। जो जन्माला आलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे। रावसाहेबजींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले।
आज बाप गेल्यानंतर महाराज इतकं दुःख राहतं. त्या घरामध्ये किती वैभव असू द्या, किती संपत्ती असू द्या, आपला बाप, ऐका बाप किती महत्वाचा असतो महाराज. आपला बाप म्हातारा असू द्या, खाटावरती पडलेला असू द्या, ते घर स्वर्ग वाटतं महाराज. आणि ज्या वेळेस आपला बाप आपल्या जीवनामधून निघून जातो त्यावेळेस घरामध्ये किती वैभव असू द्या, किती संपत्ती असू द्या, ते घर स्मशान वाटतं महाराज. बाप इतका आयुष्यामध्ये महत्वाचा आहे. आज बघायला गेलं महाराज तर प्रवचन आईवर बाबा, पिक्चर आईवर, सिरियल आईवर, मालिका आईवर, कविता आईवर, आईचा सांभाळ केला पाहिजे, आईचा सांभाळ केला पाहिजे. मान्य आहे, बापाला गोळ्या घातल्या पाहिजे तो. जेवढं प्रेम, जेवढा जीव आई करते महाराज, त्याच्यापेक्षा 2 काकण आगाव प्रेम तेवढा जीव बाप लावतो. फरक इतकाच आहे की आईचं प्रेम जगाला दिसतं आणि बापाचं प्रेम झापलेलं असतं महाराज. पंथी लावलेली आहे, पंथीवरती ज्योत आहे, ती ज्योत किती सुंदर उजेड देते, ती ज्योत किती चांगली चमकते. आपण विचार करतो, ते एकमेकांना बोलतो, अरे ती ज्योत काय सुंदर चमकते, ती ज्योत काय सुंदर दिसते. पण ऐका, ती ज्योत म्हणजे आई आहे महाराज. आणि खाली तापलेली समय, ज्या ज्योती समयवर जी ज्योत चमकत आहे ना, ती समय खालची जी समय आहे, ती समय म्हणजे बाप आहे. तसंच आहे महाराज याच्यात. ज्योत म्हणजे आई आहे आणि जीवनामध्ये बाप म्हणजे समय आहे. बाप असताना कळत नाही महाराज, जो बाप निघून गेल्यानंतर बापाची किंमत कळते. अरे ज्याला हात नाहीत त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाहीत त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला कान नाहीत ना त्याला विचारा कानाची किंमत, ज्याला डोळे नाहीत त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्याला जीवनामध्ये माय आणि बाप नाही त्याला विचारा माय बापाची किंमत. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. मायबाप निघून गेल्याच्या नंतर पत्रावर निवड ठेवण्यामध्ये काय मजा आहे महाराज. हा, एखाद्या वेळेस तुम्ही कुठल्या देवाला नाही गेलात तरी चालेल, तुम्ही म्हणाल महाराजाच्या गोळ्या संपल्या का. एखाद्या वेळेस कुठल्या तीर्थक्षेत्राला नाही गेलात तरी चालेल, पण ऐका, घरामध्ये असणाऱ्या माय बापाची सेवा करा. तो जगाचा मालक तुम्हाला घरी येऊन भेटल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला पुंडलिक पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत मायबापाचा सांभाळ करा. एकदा का जीवनामधून मायबाप निघून गेले ना, काही अर्थ राहत नाही महाराज. आमचे भाऊ आलेले आहेत, आपल्या जवळचेच आहेत महाराज, इथं रामेश्वर रामराव हे मंडळी कार्यक्रम करतात महाराज. आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आज जवळजवळ भाऊ 24-25 वर्ष 12 वर्ष एक तप झालेलं आहे महाराज. अरे घरामध्ये माई बापाला भरल्या लाथा मारणारे लोक आहेत, भरल्या पायानं लाथा मारणारे लोक आहेत महाराज. पण मायबाप निघून गेल्याच्या नंतर सुद्धा हे लोक इतकं चांगलं कर्म करतात. विचार करा, मायबाप असताना किती आई वडिलांचा आशीर्वाद घेतला असेल, आणि त्याच फळ आहे महाराज आणलंय सगळं आज. विठ्ठला विठ्ठला. आपण म्हणतो हा बापाचं प्रेम कमी आहे. मी सांगून गेलो की बापाचं प्रेम दिसत नाही आणि माईचं प्रेम दिसतं मला. अरे आपल्या अंगावरची बलेन बघा, हा बाबा आपल्या अंगावरची बलेन बघा. लक्ष कोजीची बलेन आहे, डिक्स स्क्वॉटची बलेन आहे, आणि आपल्या बापाच्या अंगावरची बलेन बघा कधीतरी. ठिगळे पडलेले बलेनला आहेत मला. आपल्या पायामध्ये पॅरागॉनचा चप्पल आहे, बूट आहे, बाटाचा बूट आहे, पण आपल्या बापाच्या पायामध्ये खिळे मारलेलं तुटलेलं चप्पल आजही बापला बाप ओढतोय. सारं घर सुखात राहो याच्या करता धडपडणारा बाप आहे. हा, एखाद्या वेळेस मुलगा जर हॉस्पिटलमध्ये असेल तर मुलापाशी बसलेली आई सर्वांना दिसते महाराज. मुलापाशी बसलेली आई सर्वांना दिसते, पण पैशाची तडजोड करत असताना त्या हॉस्पिटलच्या ग्राउंड वरती कुणाकडून पैसे मागावे याच्या करता डोळे भरून रडू रडू चक्रा मारणारा बाप कुणाला दिसत नाही.
म्हणून सांगतो महाराज, जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वावर किती पैसा कमवा, किती संपत्ती कमवा, किती सत्ता कमवा, पण ऐका, जे प्रेम, जे आपुलकी, जो जिव्हाळा आपल्या बापाच्या शाबासकीमध्ये आहे ना, तो प्रेम, तो जिव्हाळा, ती आपुलकी टाटा बिर्लाच्या शाबासकीमध्ये सुद्धा नाही. हा आता या सुपुत्रांनी दोन्ही महाराज किती पैसा कमवू द्या, किती नाव कमवू द्या, साऱ्या जगानं पाठीवरून कौतुकाची थाप मारू द्या, पण रावसाहेबजींच्या शाबासकीच्या थापीमध्ये जे प्रेम होतं ना, जगात कुठल्याच थापीमध्ये प्रेम नाही. विठाला विठाला. आणि जीवन जगत असताना माणूस या दोन गोष्टी जर डोळ्यासमोर ठेवून जीवन जगला शास्त्री, एक माणूस आपल्या पापाला भिवून जर जीवन जगला, आणि दुसरं आपल्या बापाला भिवून जर जीवन जगला ना, त्या माणसाला आयुष्यामध्ये काहीच कधीच कुठंच कमी पडत नाही. महाराज, मी माझ्या वैयक्तिक जीवनातला अनुभव सांगतो. तुम्ही म्हणाल तुला तुझा अनुभव सांगा, इथं बोलवलंय का? मी कीर्तनकार झालो बाबा, मी कीर्तनकार झालो केवळ एकच कारण आहे, मी कीर्तन करायला त्याच्यानंतर जगाला किती चांगलं वाटतं याचा माझ्याशी काही संबंध नाही. मी कीर्तन करायला लागल्याच्या नंतर माझ्यामुळं माझ्या बापाला भारी वाटतंय, ही माझा स्वाभिमान आहे मला, म्हणून मी कीर्तन करतो. जीवनामध्ये जर काय करायचं असेल, काही जगायचं असेल, तर केवळ आणि केवळ आपल्या मायबापासाठी जगा, जगासाठी जगू नका. लोक इतके विचित्र आहेत, लोक इतके विचित्र आहेत की लोक आपल्या समोर बसून आपलं दुखणं, आपलं दुःख रडून ऐकतात. ऐका बरं, आपलं दुःख रडून ऐकतात आणि आपण तिथून निघून गेल्याच्या नंतर आपला हसून प्रचार करतात. त्याच्यामुळे परक्यांपासून सावध नाही राहिला तरी चालेल, पण ज्यांना आपण आपले म्हणतो त्या आपल्यापासून सावध राहा. धोका आपल्यापासून आहे, परक्यांपासून नाही. विठाला विठाला. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत घर वजनदार आहे, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत मुलीला माहेर आहे. महाराज, एकदा जीवनातून माय आणि बाप निघून गेले की हक्काचा उंबरटा सुद्धा राहत नाही मुलीला चप्पल सोडण्याकरता. आणि मुलीवरती प्रेम, जेवढं प्रेम आपल्या पोरांवरती राहतं ना, त्याच्यापेक्षा 2 काकण प्रेम जास्त बापाचं मुलीवरती राहतं. महाराज, आज या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले, काही केलं तर आता ते परत येणार नाहीत. मग ते गेल्यानंतर काय केलं पाहिजे, तर त्यांचा विसर आपल्याला पडला नाही पाहिजे याची काळजी आपण क्षणोक्षणाला केली पाहिजे. विठाला विठाला. आणि आपला मृत्यू हा आपल्याला कळतो. मी पाठीमागे सांगून गेलो, आपला मृत्यू आपल्याला 9 महिन्या अगोदर कळतो बाबा. हो, राजा जन्मांजय आणि वैशंपायन ऋषींचा संवाद आहे, पण तितका वेळ आपल्याकडे नाही. आपल्याकडे राहिला 1 तास. 1 तास उरला खटवांग राजाचे, तसा 1 तास उरला बोडक्याचा ऋषीशी. भाग्यदशा कशी प्राप्त झाली. 1 तास राहिलेला, 1 तासामध्ये एवढं सांगायचं म्हटलं सगळा वेळ त्याच्यातच जाईल. लय झालं, 1 आठवड्याचं सांगतो, लक्ष देऊन ऐका. एवढं जर सगळं कीर्तन विसरलात तरी चालेल, पण एवढं जर डोळ्यासमोर ठेवून जीवन जगलात तर तुमच्या हातून वाईट कर्म होणार नाही, ही मी नारदाच्या उभारून ख्याती देतो. महाराज, विठाला विठाला. आपले डोळे झापल्याच्या नंतर अच्छा विको कमी करावं, खणकाय लागले जास्त. हॅलो, मोकळं सोडा. हॅलो 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 हॅलो. विठाला विठाला. आपल्या डोळ्यावरती असं बोट ठेवल्याच्या नंतर आपल्या डोळ्यावरती चक्र दिसतं बघा. चक्र प्रत्येकाच्या डोळ्यासमोर चक्र फिरतं. असं डोळ्यावरती बोट लावायचं आणि चक्र पाहायचं. ज्ञानोबा राय म्हणतात की डोळा घालून या बोट चक्र जे पाहावे, न दिसता जाणावे आयुष्याची गणना 7 दिवस. डोळ्यावरती असं बोट लावायचं
आणि त्यावेळेच चक्र फिरत नसेल तर असं समजायचं की 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. भोवयाच्या गाठी प्रत्येकाला आपापल्या दिसतात. असं वर बघा भोवयाच्या गाठी दिसतात की भोवयाच्या गाठी ज्या दिवशी दिसणार नाहीत, ज्ञानोबा राय म्हणतात की भोवयाच्या गाठी न दिसता नयनी आयुष्याची गणना 4 दिवस. भोवयाच्या गाठी जर आपल्याला दिसत नसतील तर समजावं की 4 दिवसानंतर आपण मृत्यू पावणार आहेत. प्रत्येकाचा नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसतो. हा रोज सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर जायचं, असं दिसलं नाही तरी आरशा पुढे जायचं आणि आपल्या नाकाचा शेंडा बघायचा. महाराज ज्या दिवशी नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही, ज्ञानोबा राय म्हणतात की मना तेची देणी रामकृष्ण मना तेची देणी ना सागरीच्या आग्रह न दिसता नयनी मना तेची देणी रामकृष्ण मना तेची देणी ना सागरीच्या नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसतो. ज्या दिवशी नाकाचा शेंडा आपल्याला दिसणार नाही त्या दिवशी समजावं की आता आपण राहणार नाही. मरण येण्याच्या अगोदर जीवानं सावध झालं पाहिजे. काय केलं पाहिजे तुकोबा या नरदेहातल्या आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात. आज सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या आलिया संसार
म्हणतात की आली या संसारा, उठा वेग करा शरण जा उधारा पांडुरंगा. तुम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्मात आल्याच्या नंतर उठा, जागे व्हा, त्या भगवंताला शरण जा. त्यानं काय होईल? उठा जागे व्हा रे महाराज म्हणले की उठा, जाग व्हा आणि काय करा? जेवण करून झोपा. महाराज म्हणतात की उठा, जागे व्हा आणि त्या भगवंताला शरण जा. त्यानं काय होईल तर तुमच्या जीवनाचा शेवट गोड होईल. जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर तुकोबाराय म्हणले की शेवट तो होतो तुझ्याने गोड. शेवट केवळ आणि केवळ त्या भगवंतामुळेच गोड होतो. तुम्ही म्हणाल त्या भगवंतामुळे शेवट आमचा कसा गोड होतो? जन्माला आलो तर आम्ही त्या मृत्यू लोकामध्ये कर्म करायलो तर आम्ही जाणार आहे तर आम्ही, आणि तो काय करणार आहे? हे सर्व विश्व, हे सर्व जग केवळ आणि केवळ त्याच्या सत्तेनं चालतं. एखादा म्हणेन मी देव मानत नाही, ऐका, एखादा काय म्हणेन शास्त्रीजी की मी देव मानत नाही, पण देवाने त्यालाही आणि आपल्यालाही आजपर्यंत मानले म्हणून आपण इथं आहेत आणि तो व्यक्ती तिथं आहे. बरं, आपण रोज रात्री जेवण करतो आणि संध्याकाळी झोपी जातो आणि सकाळी आपण जागे होतो. ज्या दिवशी आपण रात्री जेवण करू आणि झोपी जाऊ आणि ज्या दिवशी आपल्याला सकाळी जाग येणार नाही, आपल्या दारामध्ये खूप गर्दी जमणार आहे, पण ऐका, ती गर्दी पाहण्यासाठी आपण नसणार आहे. त्या दिवशी असं समजावं की आजपर्यंत आपण जरी त्याला मानत नसलो तरी तो आपल्याला मानत होता आजपर्यंत, पण आता आपण त्यांना मानत नाहीत म्हणून तो सध्या आपल्याला मानत नाही. त्याच्यामुळे आपण निघून गेलो. विठ्ठला विठ्ठला. निळोबाराय वर्णन करतात. निळोबाराय म्हणजे कोण तर तुकोबारायांचे शिष्य असणारे निळोबाराय सांगतात की माझे गुरु जगद्गुरु श्री तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. त्याचं कारण आहे की माझ्या गुरुनी श्री गुरुनी जगद्गुरु तुकोबाराय यांनी जीवनभर काय केलं असेल तर जीवनभर केवळ आणि केवळ सत्कर्म केले आणि त्या भगवंताला विसरले नाहीत. शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. केवळ केवळ तुकोबारायांच्या जीवनामधला शिंक जांभळी आणि खोकला इतकाच वेळ व्यर्थ गेला. नाहीतर राहिलेल्या कालखंडामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी केवळ आणि केवळ त्या भगवंताचं भजन केलं. त्यामुळे तुकोबारायांच्या जीवनाचा शेवट गोड झाला आणि तुकोबारायांना साक्षात जगाचा मालक न्यायला आला. तुकोबाराय त्या विमानामध्ये बसले आणि सदैव वैकुंठाला निघून गेले. विठाला विठाला म्हणून तुमचं आमचं इथे कर्तव्य या मृत्यू लोकामध्ये त्या भगवंतानं आपल्याला जन्म दिल्याच्या नंतर ज्या करता हा जन्म दिलेला आहे त्या करता त्या जीवाने त्याचा उपयोग केला पाहिजे. कसं आहे बघा, भगवंताने आपल्याला इथं पाठवले, त्याचे आपल्यावरती ऋण आहेत. कधीही झालं तर त्या ऋणातून उतराही झालं पाहिजे. आपल्यावर 3 लोकांचे ऋण आहेत. 1 त्या देवाचे ऋण आहेत. 2 आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो त्या संतांचे आपल्यावरती ऋण आहेत. 3 आपल्या आई वडिलांचे आपल्यावरती ऋण आहेत. बाकी सगळं महाराज मिथ्या आहे. आपण म्हणतो याचे माझ्यावर ऋण आहेत, हा माझ्यासाठी खूप काही करतो. पण ऐका, जो आपल्यासाठी काहीतरी करतो हे 3 व्यक्ती जर सोडले, एखादी व्यक्ती जर आपल्यासाठी काहीतरी करत असेल, काहीतरी धडपड करत असेल तर असं समजा त्या मागे त्याचा थोडा तरी स्वार्थ आहे. निस्वार्थी भावनेने आपल्यावरती उपकार करणारे केवळ 3 जण आहेत. कोण? 1 संत, दुसरे देव, तिसरे आई वडील. बाकी सगळे जग लबाड आहे महाराज. विठाला विठाला. जो व्यक्ती
त्या भगवंताला शरण गेला त्या व्यक्तीचा म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे, म्हणून या शरण जावे, म्हणून या सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, तो हा उत्तरीला माझा भाव दुस्तर नदीचा, सर्व भावे देवाची, तो हा उत्तरीला भाव दुस्तर नदीचा, नदीचा, नदीचा. याकडे टाळी वाजवाकडे बाबा सर. ते कसं आहे महाराज, जुने माणसं आहेत आणि ही सगळी जुनी मंडळी आहेत महाराज, वारकरी चालेत. नाहीतर आता लय अवघड झालंय भाऊ. मी 4-5 दिवसाखाली तिकडे संभाजीनगर कीर्तनाला गेलतो शास्त्री. मी भाऊ अभंग घेतला, काल्याचं कीर्तन होतं. रंगणी रागत गुलगुला बोलत माग उभारलेलं होतं एक जण पोरग, तरुण असं पोरग. मग मला वाटतंय ती करंटला होतं काय की ती मागून म्हणायला रंगणी रांगतो आणि गंगुला बोलतो आरती. ती लिकरू केवढा आहे म्हणून खस जात खस महाराज वारकरी रत नाही ती सगळी. हा म्हणून यांच्याकरता टाळी वाजवा म्हणलं. कसं आहे, घोड्याला घोडच म्हणलं पाहिजे आणि गाढवाला गाढवच म्हणलं पाहिजे. गाढवाला जर भाऊ घोड म्हणलं तर त्याचा परिणाम वाईट होतं. त्या गाढवावरती घोडं म्हणलं जर त्या गाढवाला, तर त्या गाढवावरती आपल्यालाच घोडं म्हणून बसावं लागतं. विठाला विठाला. महाराज म्हणतात की जीवनाचा शेवट जर गोड करून घ्यायचा असेल तर तुम्ही त्या भगवंताला शरण जा. जे त्या भगवंताला शरण गेले त्यांच्या जीवनाचा शेवट गोड झाला. ऐका, तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक राजा होता आणि तो राजा असणारा कैवल्य सम्राट राजा होता, सम्राट होता एका देशाचा. आणि आता जे आपण आपला पसारा ठेवायची स्टोर रूम म्हणतो तशी एक रूम होती, खोली होती. आणि त्या खोलीमध्ये त्या राजाने एक चित्र पाहिलं. ते चित्र पाहिल्यानंतर ते चित्र इतकं सुंदर होतं. त्या राजाने शिपायांना बोलून घेतलं आणि शिपायांना सांगितलं, ऐका रे की मी आजपर्यंत तुम्हाला काही मागितलं नाही, केवळ या जनतेची सेवा करण्याकरता माझं आयुष्य व्यतीत घातलेलं. पण ऐका, ही जी चित्रावरती सुंदर स्त्री आहे हिच्यासोबत मला विवाह करायचा आहे. त्या शिपायाने सांगितलं की महाराज, ही वेश्येची कन्या आहे, वारांगणेची कन्या आहे. तुम्ही जर हिच्याशी विवाह केला तर तुमचा कुलाचार संपून जाईल, तुम्हाला राजा कुणी म्हणणार नाही, तुम्हाला डाग लागेल. त्यावेळेस त्या राजाने सांगितलं, जरी मला डाग लागला तरी मी विवाह हिच्याशीच करणार आहे. ही जिथं कुठं असेल तिला हुडकून आणा. प्रजा बेचैन होती भाऊ, हुडकून बेचैन होती, ती सापडत नव्हती. तिला कानोकान खबर लागली की हा राजा दुष्ट आहे, लोकांसमोर चांगलं वागतो, पण याचं कर्म वाईट आहे. या जर मूर्खाच्या संगतीमध्ये माझा विवाह झाला, या जर मूर्खाची मी राणी म्हणून राहिले तर माझं जीवन उद्ध्वस्त होणार आहे, माझं जीवन व्यर्थ जाणार आहे. तिनं ठरवलं होतं की मला माझ्या जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा आहे. प्रजा बेचैन होती. त्या राजाने एक फरमान सोडलं की जो कोणी या स्त्रीला पकडून आणून देईल त्याला माझ्या राज्यातला 4था हिस्सा बहाल केला जाईल. पैशासाठी लोक काय करते सांगता येत नाही. लोक बेजार होते त्या स्त्रीला पकडण्याकरता. पण ऐका, ती स्त्री इतकी हुशार होती, तिने विचार केला की आपलं इथं गावामध्ये थांबणं योग्य नाही. ती एका हिमालयात गेली, उंच झाडी होती, त्या वनामध्ये गेली. त्या वनामध्ये डोंगरावरती उभी राहिली. तिने वरून खाली पाहिलं. तिने विचार केला, आपण ज्या वनामध्ये राहतो त्या वनामध्ये त्रेतायुगामध्ये जगाच्या मालकाची पत्नी सीताई साहेब खोट्या महाराजाला पाहून भुलल्या महाराज. हा, पण आता आपण तर जगाची मालकीण नाहीत, सामान्य स्त्री आहेत. इथं अनेक खोटे रूप घेऊन लोक यायलेत. त्यांना जर पाहून आपण भुललो
तर आपलं जीवन व्यर्थ जाणार आहे. आपलं जीवन राजाच्या हातामध्ये जाणार आहे. आणि एकदा का राजाच्या हातामध्ये जीवन गेलं की आपला शेवट गोड होणार नाही. त्या स्त्रीनं वरून खाली पाहिलं, त्या डोंगराच्या कडेवरून खाली पाहिलं तर खालच्या वाटेने महाराज विश्वमाऊली ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताई साहेब प्रदक्षिणा करत चालले होते, तीर्थयात्रा करत चालले होते. त्या स्त्रीनं पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबारायांकडे पाहिलं. त्या स्त्रीच्या अंतःकरणाचे वलय जागे झाले आणि ती स्त्री शास्त्रीची धावत आली नाही, पळत आली नाही. तिनं वरून आपलं शरीर जे खाली टाकलं ते गरंगळत 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 ज्ञानोबारायांच्या पायावरती येऊन पडली. ज्यावेळेस ती स्त्री ज्ञानोबारायांच्या पायावरती येऊन पडली त्यावेळेस ज्ञानोबारा विचारतात की माय तू कोण आहेस? ती स्त्री म्हणते की महाराज मी एक वेश्याची कन्या, वारांगण्याची कन्या आहे. तिने घडलेला पूर्ण वृत्तांत सांगितला की राजासोबत जर माझा विवाह झाला तर माझं जीवन व्यर्थ जाणार आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं की तू एक काम कर, तुला जर तुझ्या जीवनाचा शेवट गोड करून घ्यायचा असेल तर तू माय एकदा पंढरपूरला जा, त्या जगाच्या मालकाचं दर्शन घे, त्याला डोळे भरून त्याचं रूप तुझ्या अंतःकरणामध्ये साठव. परिणाम काय होईल? तुझ्या जीवनाचा शेवट गोड होईल. ज्ञानोबारायांचं ऐकून ती स्त्री पंढरपूरला गेली. ज्ञानोबारायांचं ऐकून ती स्त्री पंढरपुरात आली. भगवंताची मूर्ती समोर होती. भगवंताचं रूप अंतःकरणामध्ये साठवत होती. अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याचं रूप साठवत साठवत जगाच्या मालकाच्या जवळ आली. आणि ज्यावेळेस भगवंताच्या जवळ आली त्यावेळेस तिनं दोन्ही हात भगवंताच्या चरणावरती ठेवले आणि जे हात ठेवले तिथंच आपला प्राण सोडला. कानोकान खबर लागली. अरे कोण असावं बाबा आजपर्यंत जगाच्या मालकाच्या मांडीवरती प्राण सोडणारा जटायू पुराणात ऐकला. पण सर्वप्रथम होतंय की ही कोण असन की एका स्त्रीने जगाच्या मालकाच्या चरणावरती आपला प्राण सोडावा. कानोकान खबर लागली की वेश्यांची कन्या, वारांगणीची कन्या. तिथल्या काही लोकांनी सांगितलं हिच्यामुळे देव बाटलाय म्हटले. भगवंताला साखर लिंबू लावून आंघोळ घालावी लागेल, दया दुधाचा अभिषेक करावा लागेल. पण त्या ठिकाणी एक अनंत नावाचा विद्वान ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणानं सांगितलं की अनंता. त्या ब्राह्मणानं जगाच्या मालकासमोर गेला आणि भगवंताला विचारलं की हे देवा, मी या मंदिरातला मुख्य पुजारी आहे, पण ऐक आजपर्यंत मी माझी मनमानी कुठे केली नाही. पण मला सांग की स्त्री कोण आहे, कुठून आली आणि ही तुझ्या चरणावरती का मृत्यू पावली? त्यावेळी जगाच्या मालकाने सांगितलं की हे अनंता, तुझं मी सांगत असे अनंत. आणि पाहे पा कानो पात्रा पवित्र, त्या स्त्रीचं नाव आहे कानो पात्रा. जगाच्या मालकाने सांगितलं की हे अनंत नावाच्या पुजारा, ती स्त्री इतकी सुंदर आहे, इतकी पवित्र आहे. जरी ती वेश्याच्या घरामध्ये जन्माला आली असली, जरी वारांगणेच्या कुळामध्ये जन्माला आली असली तरी तिचं कुळ इतकं वाईट आहे, तरी मी सांगतो की ती पवित्र आहे. आणि तिनं जीवनभर केवळ आणि केवळ माझं भजन केले, माझं चिंतन केले, जीवनामध्ये सत्कर्म केले. तू तिचा अंत्यविधी कर, पण कुठं? माझ्या उजव्या हाताला. भगवंताची पत्नी असणारी रुक्मिणी महाराज पैशाची मालकी नाही को. पैसा कुणाला नग वाटतो भाऊ? आता आम्ही बेजार व्हायला कशाला व्हायला? तिथून इथं आलो मी नाशिकून, मला आज त्याचं काय काम होतं? कशाला? कोण म्हणलं पैशाला? इकडे आहे का? प्रत्येक जण आज पैशासाठी बेजार आहे. पण त्या जगाच्या मालकाची पत्नी असणारी डाव्या हाताला आहे हा, आणि वेश्येची कन्या उजव्या हाताला आहे. वामांगे रुक्माई दिसे दिवे शोभा. आजही पंढरपूरला गेलात तर अगोदर दर्शन कानोपात्रेचं आहे ऐका, आणि नंतर भगवंताचं दर्शन आहे. काय परिणाम आहे? जीवनभर केवळ केवळ त्या परमात्म्याचं ध्यान केलं, तिच्या अंतःकरणातले षडविकार निघून गेले आणि तिला संतत्व प्राप्त झालं. तुकोबारा तेच सांगतात की उठा, जागे व्हा आणि त्या भगवंताला शरण जा. विठ्ठल 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 एकदा प्रेमाने सर्वांनी हात वर करा, हात वर करा सगळेजण. हा चला चला फिरून येऊ. राहू द्या थोड्या वेळा असे.
एका टाळा ठोकायच्या, भाषणाच्या ठोकायच्या नाही टाळ्या. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा तुकोबाराय म्हणतात की उठा, जागे व्हा आणि त्या भगवंताला शरण जा. ऐका, कानोपात्राला संतत्व प्राप्त. पात्रा जगाच्या मालकाच्या जवळ गेली. कारण काय आहे? ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आली. माणसं म्हणतात की संगतीवर आयुष्याचं अवलंबून नसतं, पण ऐका, जीवनामध्ये मी हमेशा सांगत असतो, एखाद्या वेळेस एखाद्या टायमाची पंगत चुकली, एखाद्या टायमाचं जेवण मिळायचं नाही. पण जीवनामध्ये बाबा एखाद्या वेळेस तर संगत चुकली तर आयुष्याची विसंगती व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये संगतीला फार महत्व आहे. बघा, महाभारतामध्ये दुर्योधनी हुशार होता, सामर्थ्यशाली होता, आणि अर्जुनही सामर्थ्यशाली होता, हुशार होता. पण ऐका, विजय अर्जुनाचा झाला आणि पराजय दुर्योधनाचा झाला. त्याला कारण आहे, दुर्योधन सल्ला शकुनी मामाचा घेत होता आणि अर्जुन सल्ला भगवान श्रीकृष्णाचा घेत होता. त्यामुळे विजय झाला अर्जुनाचा आणि पराजय झाला दुर्योधनाचा. विठाला विठाला. आपल्या जीवनाचं स्टेटस बरं का, आमचे गुरुजी आम्हाला नेहमी आत्ताही सांगतात, आपल्या जीवनाचं स्टेटस आपण कुणात बसतो उठतो याच्यावर अवलंबून आहे. मैत्री करायची विद्वानाशी करा, दुश्मनी करायची विद्वानाशी करा. नीचाशी मैत्री करू नका, दुश्मनी करू नका. काय होणार आहे? दुश्मनी जर विद्वानाशी केली तर ऐका, पुराणामध्ये बंबाजी बुवानी तुकोबारायांना त्रास दिला. विद्वानाची असणारी विद्वानासोबत त्यांनी जुंपली तर गात्यात नाव आहे का नाही, पुराणात नाव आहे. विसोबा काकांनी ज्ञानोबारांना त्रास दिला, पुराणामध्ये नाव आहे. रावणाने प्रभू रामचंद्रांना त्रास दिला, पुराणामध्ये नाव आहे. म्हणून संगत करायची असेल चांगल्याची करा, आणि चांगल्याच्या संगतीमध्ये जर राहिलो तर निश्चितपणे आपल्या जीवनाचा उद्धार आहे. विठाला विठाला जीवनामध्ये संगत चांगली केली की जीव सत्कर्म करतो, आणि एकदा का जीवानं सत्कर्म केलं त्याच्या जीवनाचा शेवट गोड होतो. पण ऐका, माणूस का बरं संगत चांगल्याची करत नाही? त्याला कारण आहे, माणसाकडे सत्ता असती, संपत्ती असते, तारुण्य असतं. नीतिशास्त्र असं सांगतं की ज्या वेळेस या तिन्ही गोष्टी एकत्र येतात त्यावेळेस माणूस पाप करण्याकरता प्रवृत्त होतो. माणसाकडे सत्ता असेल, संपत्ती नसेल, तारुण्य नसेल तर माणूस पाप करत नाही. संपत्ती असेल, तारुण्य असेल, सत्ता असेल, माणूस पाप करत नाही. आणि सत्ता असेल, संपत्ती असेल, तारुण्य नसेल, माणूस पाप करत नाही. ज्या वेळेस या तिन्ही गोष्टीची संगती होते त्यावेळेस माणूस पाप करण्याकरता प्रवृत्त होतो. कर्ण इतका हुशार होता की द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होतं, स्वयंवर. आणि त्या स्वयंवरामध्ये असा पण होता की पाण्यामध्ये पाहायचं, वर फिरणाऱ्या माशाचा डोळा उडवायचा. कर्णाने बाण लावलाच होता महाराज. 75% द्रुपद राजानं मांडलेलं स्वयंवर कर्ण जिंकलाच होता. पण परिणाम एक झाला, त्या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा खुर्चीवर बसलेला होता. बघा तुम्ही, खुर्चीवर बसणारे माणसं फार विचित्र असतील. एकदा खुर्चीवर बसला माणूस त्याला पुन्हा खुर्ची सोड वाटत नाही भाऊ. कृष्ण असा खुर्चीवर बसला होता आणि कर्णानं बाण उचलला, धनुष्याला बाण लावला आणि बाण वर लावला. तितक्यात खाली बसलेल्या कृष्णानं उजव्या पायाचा अंगठा नकारात्मक दृष्टीने हलवला. आहे का?
भगवान कृष्णानं उजव्या पायाचा अंगठा खालून हरवला. तो अंगठा हरवल्यामुळे द्रौपदी वर बसलेली होती. द्रौपदीने सांगितलं की मी सूतपुत्राशी विवाह करणार नाही, तो सारथी पुत्र आहे, सारथी आहे कर्ण, आणि त्या कर्णाशी मी विवाह करणार नाही. त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याला माहित होतं की आता हा विवाह होणार नाही. कर्णाला अंतःकरणामध्ये त्या द्रौपदीविषयी द्वेष निर्माण झाला. परिणाम ज्यावेळेस वस्त्रहरण चालू होतं, वस्त्रहरण चालू असताना सर्वजण वस्त्रहरणाची वाट पाहत होते. मनात आला असतं कर्ण जर बोलला असता तर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं नसतं. कर्णाने विचार केला, जी स्त्री आपल्याला सूतपुत्र म्हणून हिणवते, जी स्त्री आंधळ्याचे पोर आंधळे म्हणून हिणवते, ती स्त्री कुलवान असूच शकत नाही. म्हणून पूर्ण महाभारत घडले. विठ्ठला विठ्ठला. मी कशासाठी सांगितलं? संगत कर्ण इतका हुशार होता, पण संगतीमध्ये दुर्योधनाचा होता. कर्ण जर संगतीमध्ये भगवान कृष्णाचा राहिला असता, पांडवांचा राहिला असता, तर कृष्ण आजही अजरामर राहिला झाला असता. कर्ण इतका पराक्रमी होता, कर्णाला मृत्यूच नव्हता, अजरामर होता कर्ण. त्याच्या अंगावरचे कवच इतके, ते जन्मताच अजरामर होता. म्हणून जीवनामध्ये संगत महत्वाचे. एकदा का संगत सत्संगत झाली की माणसाचे जीवन पूर्ण स्थितीला जायला वेळ. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. जो संताच्या संगतीमध्ये गेला त्याच्या जीवनामध्ये सुखाला महाराज इतकी बरोबर आहे. आणि जो माणूस वाईटाच्या संगतीमध्ये गेला त्याचं पतन होण्याकरता एक क्षणही लागत. खळाची संगती उपयोगास नाही, आपण आपाय त्याच्या संगे. एवढं महाराज संगतीला एवढं विशेष महत्व दिलेलं आहे. संगत चांगल्याची केली पाहिजे. एक वाक्य सांगतो ऐका, की दारुड्यामध्ये बसून, वाईटामध्ये बसून, जुगाऱ्यामध्ये बसून आपला वेळ वाया घालण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसा, हरिपाठ पाठ करा, तुमच्या जीवनाचं सोनं होईल. आणि जर तुम्ही त्यांच्यामध्ये बसलात, जर तुम्हाला असं वाटत असेल आपण ते करीत नाहीत, आपण त्याच्यापासून दूर आहेत, पण एक दिवस आपण जर त्यांच्या संगतीमध्ये राहिलो तर ते करण्याकरता आपण नाही प्रवृत्त होणार, आपलं मन आपल्याला ते करण्याकरता प्रवृत्त करणार आहे. विठाला म्हणून संगत चांगल्याची केली पाहिजे. जीवनामध्ये केवळ आणि केवळ संगतीवर सगळं आयुष्य अवलंबून आहे बाबा.
ज्याच्याकडे संपत्ती आहे ती संगत तशाचीच करते. हा, ज्याच्याकडे तारुण्य आहे संगत त्याच्या धुंदीमध्ये असतो माणूस. त्याला वाटतं हे सगळं माझं आहे माझं आहे. पण तुकोबार आहे म्हणले तुझं नाही, हा देहही तुझा नाही, हा, आणि धनी तुझं नाही, अभंगाचं दुसऱ्याचं. देह आहे आपलं काहीच नाही. ते तर आपलं काय आहे मग? आपलं फक्त तुम्ही आम्ही भाडे करू आहोत. आबा आपण भाडे करू आहोत. वरून आपण आलो तिथं भाड्याच्या घरात राहायला आलो. ज्या दिवशी आपण किराया भरणार नाहीत त्या दिवशी घर आपल्याला खाली करायचं आहे. किराया कुठला भरायचा आहे? तुझ्या नामाचा महिमा, त्या भगवंताच्या नामाचा महिमा गायचा आहे, त्या भगवंताचं नाव घ्यायचं आहे आणि जीवनामध्ये चांगलं कर्म करायचंय. हे त्या घराचा किराया आहे. आणि ज्या वेळेस आपण तो किराया भरणार नाहीत त्यावेळेस तिकीट कटेगा आपले को जाना पडेगा. आणि ज्या वेळेस आपण जाऊ त्यावेळेस किती दिवस आपल्या घरचे घरात ठेवणार आहेत? किती दिवस ठेवणार आहेत महाराज? आपण म्हणतो की माझे आहेत, लय झालं 4-5 तास. पुन्हा तीच म्हणतात की काढा काढा म्हणती याचा भूमी झाला भार. याचा भार झाला आता भूमीला. काढा म्हणतात. अंगावरची संपत्ती, गळ्यातले लॅकेट, हातातल्या अंगठ्या, कानातले कुंडल काढून घेतात. मला भूषण हे घेते काढून या, यमाचे हाती बांधून या देते भूषण हे घेते काढून या. काही नाही महाराज, जन्माला आलोत
मी प्रत्येक वेळेस सांगतो की जन्माला येते वेळेस आपल्या अंगावरती करदुडाई नव्हता, हा, आणि जाते वेळेस करदुडाई राहणार नाही. जसं आलोत तसं जाणार आहेत, पण आपल्या सोबत एकच येणार आहे की आपण केलेले कर्म, आणि त्या कर्मामधून कोणाला सुटका नाही. त्यासाठी कर्म चांगलं करा. एखाद्या वेळेस तुम्ही भगवंताचं भजन नाही केला तरी चालेल, पण जीवनामध्ये चांगलं कर्म करणं हीच सगळ्यात मोठं भजन आहे महाराज. काय करायचं, गळ्यात ताशा माळा असतात टपुऱ्या टपुऱ्या, म्हशीवर जर टाकली तर म्हस 8 दिवस उठायचे नाही, बरोबर आहे का नाही? गळ्यात किलूचा माळा आणि पोटात काळ. नाही का, कर्म चांगला असेल आणि अंतःकरण शुद्ध असेल, आपल्या अंतःकरणामध्ये भाव चांगला असेल, तर तीच सगळ्यात मोठं भजन आहे महाराज. विठ्ठल 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 जीवनामध्ये कर्म चांगलं ठेवलं, संतांची संगत ठेवली, परिणाम काय झाला? आज ही 350 वर्ष झालं. 10 मिनिट राहिलेत आपल्याकडे. 10 मिनिटामध्ये आपल्याला अभंग सोडवायचा. कसं झालं, आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढण्याची वेळ मिळाली. हगायचे 10-5 मिनिट पुढे. तुम्हाला गोड वाटायला आपलं उभारून कुळ हाणायला. विठ्ठल विठ्ठल या महाराष्ट्रामध्ये एक राजा होऊन गेला आहे का? या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये एक राजा होऊन गेला, पण परिणाम असा झाला, या पृथ्वी तलावरती, या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये बाई नाचली. काय म्हणतोय ऐका, प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये बाई नाचली, पण असा एकमेव राजा होऊन गेला, त्याच्या दारामध्ये बाई नाचली नाही, नाचवली गेली नाही, तर बाई वाचवली गेली. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि तो राजा घडला कुणाच्या संगतीमध्ये? बघा, तो राजा घडला कुणाच्या संगतीमध्ये? रयतेचा राजा होता, पूर्ण भारत देशाचा राजा होता, सम्राट होता, पण जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनामध्ये मांडी घालून बसत होता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे महाराज. आपल्याजवळ काही नाही, 2च अंगठे आहेत आपल्या हातात, 2च अंगठे आणि एकच कड आहे, भातवाड मटकी वाढ आहे का नाही? जगाचा राजा होता, पण तुकोबरायच्या कीर्तनामध्ये जाऊन बसत होता. आणि तुकोबरायच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचे. ज्यावेळेस छत्रपतींना तुकोबरा कीर्तनामध्ये उपदेश करायचे, तो उपदेश छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंतःकरणामध्ये साठवायचे. आणि परिणाम असा झाला की कल्याणच्या सुभेदाराची सून असणारी ज्यावेळेस कल्याणवरती स्वारी झाली, ऐका, छत्रपतींच्या अंतःकरणामधले काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर, षडविकार कसे गेले आणि कुणामुळे गेले सांगतो. कसे गेले तर केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण केलं. आणि कुणामुळे केलं तर जगद्गुरु तुकोबारायच्या संगतीमध्ये गेले, त्याच्यामुळे महाराज घडले. परिणाम इतका झाला, काम निघून गेला, क्रोध निघून गेला, लोभ निघून गेला, मोह माया निघून गेली. ज्यावेळेस कल्याणच्या सुभेदारावरती स्वारी केली, पूर्ण कल्याण प्रांत लुटला गेला. आणि तो कल्याण प्रांत लुटून ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक ते लुटल्याला सोनं नाणं काय असेल ते घेऊन आले, त्यावेळेस छत्रपतींसमोर सर्व दाखवलं. एक शिपाई उठला आणि सांगितलं की महाराज, आम्ही तुमच्यासाठी एक नजराणा आणलाय. छत्रपतींनी सांगितलं की पेश करा. ज्यावेळेस तो नजराणा पुढे आणला, त्यावेळेस लावण्यवती सुंदर स्त्री होती, ती त्या शाहिस्ते खानाची, कल्याणच्या सुभेदाराची सून होती. ती पाहिली महाराज छत्रपतींनी, आणि नजराणा म्हणून ही आणली म्हणून छत्रपतींनी पाहिल्याबरोबर सांगितलं, खामोश, जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनात बसणारी अवलाद आहे, हिंदू धर्माचं रक्षण करणारी अवलाद आहे, आई जिजाऊचं रक्त प्यालेली, दूध प्यालेली अवलाद आहे, आई जिजाऊच्या रक्ताने तयार झालेली अवलाद आहे. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी, माझ्या आई जिजाऊने बाई वाचवायला सांगितले, बाई नाचवायला नाही सांगितले. आणि जगत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे कर्म केलं महाराज, केवळ आणि केवळ संत संगती आणि भगवंताचं नाम. त्याच्यामुळे आज 300-350 वर्ष पूर्ण झाले. आज बी छत्रपती शिवाजी महाराज अजरामर आहेत. त्याचं कारण आहे महाराज संगत, भगवान परमात्म्याचं नाव. विठ्ठल विठ्ठल मुळात हा देह आपला नाही, तो देह कुणाचा आहे? आणि धन कुणाचा आहे? कुबेराचा आहे. आपण फक्त निमित्त आहे. त्या जगात आपलं कुणी नाही.
देता तोच आहे, नेणारा तोच. देता देव वेता, 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 देता देव वेता. रेतयाची सत्ता काय आहे, रेतयाची सत्ता काय आहे, हे काळाचे धन कुबिराचे, हे काळाचे धन कुबिराचे. देणाराही तोच आहे आणि नेणाराही तोच आहे. आपण फक्त महाराज त्यानं पाठवलेले भाडे करू. तुम्हाला असं वाटतंय की मला लय लोक मानतात, आपल्याला बाहेर सन्मान आहे. चुकीचं आहे महाराज, आपला गैरसमज आहे. जोपर्यंत पकवाजाच्या हातामध्ये पकवाज वाजवणाऱ्याच्या हातामध्ये ताकद आहे तोपर्यंत त्याला समाज मानणार आहे. जोपर्यंत गाणाऱ्याच्या कंठामध्ये ताकद आहे, तो चांगलं गातोय तोपर्यंत त्याला समाज मानणार आहे. जोपर्यंत वक्त्याच्या कीर्तनकाराच्या अंगामध्ये बळ आहे, तो चांगलं बोलतोय तोपर्यंत त्याला समाज मानणार आहे. आणि एकदा काही संपलं की आपले सदा जवळ येणार नाहीत. ज्वलंत उदाहरण आहे महाराज जगन्नाथ अण्णा पवार, वेद वाचस्पती. ज्यावेळेस जगन्नाथ अण्णा पवार कीर्तन करायचे, लाखोच्या संख्येने पुढे समाज बसलेला असायचा. पण ज्यावेळेस जगन्नाथ अण्णा पवारांना गळ्याचा कॅन्सर झाला त्यावेळेस जवळचे सध्या लांब गेले महाराज. सांगतोय कशा करता, आपल्याला लोक मानतात आपल्या जवळ हे आहे म्हणून. पैसा तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. लोक म्हणतात पैसा ही सर्वस्व नाही, पण ऐका हे कलियुग आहे, त्या कलियुगामध्ये पैसा लागतो महाराज. आणि जर माणसाजवळ पैसा नसेल तर आपले सध्या आपलं मनामध्ये दाखवत नाहीत महाराज. उघड सांग का आताच्या स्थितीमध्ये माणसाजवळ जर शास्त्रीची पैसा नसेल ना, सक्का मामा सध्या पोरगी देत नाही. का चुकीचं आहे? पैसा असला पाहिजे, पण पैसा कसा असला पाहिजे? नीतिमत्तेने कमावलेला पैसा असला पाहिजे. ज्या पैशामध्ये नीतिमत्ता आहे, ज्या पैशामध्ये आचरण आहे, ज्या पैशामध्ये मेहनत आहे, घाम आहे, कष्ट आहे, तो पैसा कधी धोका देत नाही महाराज. आणि ज्या पैशामध्ये कुणाचा तर तळतळाट आहे, कुणाचा तरी राग आहे, कुणाचा तरी दोष आहे, ते मरायचं म्हणते बरं का. ऐका आबा, ती मरायचं म्हणते पण ती मरत नाही. त्याचं कारण आहे की त्या मागचा तळतळाट त्याला सुखाचं मरण येऊ देत नाही. विठाला विठाला म्हणून आमचे गुरुजी नेहमी सांगतात की आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कोणाचा 1 रुपयाचा तळतळाट नसावा. जर त्या पैशाच्या मागे, त्या संपत्तीच्या मागे एखाद्याचा तळतळाट असेल तर पुढं पुन्हा यावं लागतं इकडं. सुख कळता दुःख, परिणाम वाईट भोगावे लागतात. त्याच्यामुळे नीतिमत्तेने कमवलं पाहिजे. ते आपलं नाही, एक दिवस सोडून जायचे. सत्ता आपली नाही, सोडून जायचे. नातेगोते आपले नाही, सोडून जायचे. जोपर्यंत डब्यामध्ये गुळ आहे त्या गुळाला तोपर्यंतच मुंग्या लागतात. एकदा का त्या डब्यातला गुळ निघून गेला, गुळ संपला की त्या मुंग्या दूर जातात. तसंच आहे, जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे, जोपर्यंत आपल्याजवळ संपत्ती आहे, जोपर्यंत लोक आपल्याला मानतात तोपर्यंतच लोक आपलंपणा दाखवतात. ज्या दिवशी सर्व निघून जाईल त्या दिवशी आपले सुद्धा दूर जातात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. विठाला विठाला. महाराज म्हणतात की देणारा तो आहे, नेणारा तो नाही. जन्माला घालणाराही तोच आहे, आपल्याला देणाराही तोच आहे, आणि वेळ संपल्यानंतर आपल्याला नेणाराही तोच आहे. महाराज लोक म्हणतात बघा पहिलं लय चांगलं होतं त्यांचं, आता कसं झालं.
कसं नाही झालं मी सांगून गेलो की त्याच्या मागे तळतळाट आहे. जर कर्मानं चांगल्या कमवला असेल, जर चांगल्या कर्मानं भगवंताचं चिंतन केलं असेल, जर चांगल्या कर्मानं समाजामध्ये वागला असेल, त्याच्याकडे काही नसू द्या महाराज, तो जगातला श्रीमंत आहे. सुशिक्षित लोक आज देव मानायला तयार नाहीत. त्याला आपले 2 मिनिट राहिलेत ऐका. सुशिक्षित लोक आज देव मानायला तयार नाहीत. कुणी देव माना अथवा न माना, मी सांगून गेलो की त्या भगवंतानं आपल्याला मानले. सुशिक्षित म्हणावं कुणाला? सुशिक्षित म्हणावं कुणाला? चाणक्य नीतीमध्ये त्याचं सुंदर उत्तर आलेलं आहे. सुशिक्षित त्याला म्हणावं की आई वडिलांच्या गालावरती हसू राहिलं पाहिजे आणि आपल्या बापाच्या गालावरती समाधान राहिलं पाहिजे आणि हिंदू धर्माविषयी अंतःकरणामध्ये प्रेम राहिलं पाहिजे. तो जगातला सगळ्यात सुशिक्षित आहे. आणि हे ज्याच्याकडे नाही, तू कितीही शिकला असला तर तू हा सुशिक्षितच आहे. त्याचा जन्माला येऊन काहीच फायदा नाही महाराज. हा, लोक मानायला तयार नाही. देवाला सोडावं, मायबापाला मानायला तयार नाही. परवा दिवशीची गोष्ट आहे. आम्ही दोघं सोबत होतो. एका घरी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर त्याच्या वडिलांचा फोटो तिथे दिसला भिंतीवर लावलेला. न राहून मला काही विचारायचं ना. मी म्हणले फोटो कोणाचा आहे? म्हणजे वडिलाचा. आई नाहीत का? दिसेना गेले. नाही म्हणलं महाराज, तिचं जमत आहे का? तिचं जमत नाही म्हणून ती आश्रमात आहे. बरं, मी म्हणला परत, मी म्हणलं ह्याचं प्रायश्चित्त कुठे फेडणार आहे? नाही, मी काशीला जाणार आहे म्हणलं. मी म्हणलं तू जन्माला आल्यास ही सगळ्यात मोठी काशी आहे म्हणलं. जगाच्या पाठीवर काशीला जा, कुठेही जा. अरे माय बापच सगळं आहेत महाराज. माय बाप केवळ काशी, तीर्थाशी. कुठंच जायची गरज नाही. आई वडिलाची सेवा करा, अंतःकरणामध्ये हिंदू धर्माविषयी प्रेम ठेवा आणि आपलं जीवन पूर्णत्वास न्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ऐका, तेवढ्या 2-4 गोष्टी सांगतो, तेवढ्या आपल्या अंतःकरणामध्ये उतरा. रोज सकाळी उठल्यानंतर हवा की आपण 3 लोकांची आठवण काढली पाहिजे. 1, त्या भगवंताची आठवण काढली पाहिजे. 2, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, अष्टादश संतांची आठवण काढली पाहिजे. 3, सीमेवरच्या जवानाची आठवण काढली पाहिजे. 4, तुम्ही आम्ही शेतकरी आहेत, शेतकऱ्यानं रोज आपल्या जमिनीची आठवण काढली पाहिजे. जमिनीत महाराज, जमिनीत की आपल्यासाठी हे पवित्र आहे. हा, जितकं प्रेम आपलं आपल्या पत्नीवर आहे, जितकं प्रेम आपलं आपल्या आईवर आहे, तितकं प्रेम आपल्या जमिनीवर राहिलं पाहिजे. बघा, कधी कधी त्या शेतामध्ये जर गेलात ना आपण आणि त्या जमिनीकडे जर पाहिलं, आपलं काही काम नसू द्या शेतात आणि जा तुम्ही, जमीन असं फुलून दिसते महाराज, फुलती. एखादा माणूस लई दिवसाला, तुम्ही 15 दिवस शेतात जाऊ नका आणि एखाद्या दिवशी शेतात चक्कर मारा. जमीन आपल्याला जवळ बोलवते. आपली माती, आपली माय आपल्याला जसं जवळ बोलवते, तसं ती जमीन आपल्याला जवळ बोलवते. का? तिचं आपल्याशी नातं आहे महाराज. त्या शेतकऱ्याचं आपल्याशी नातं आहे. तुम्ही आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. सीमेवरचा जवान आहे. आज काय गरज आहे त्याला तिथं थांबण्याची? त्याला काय गरज आहे तिथं थांबण्याची? कशासाठी थांबतोय तो? आज तो तिथं आहे म्हणून आपण इथं आहेत महाराज. म्हणून आपल्या कपाळावरती अष्टगंध आहे, कुंकू आहे, बुका आहे. ज्या दिवशी तो तिथं बसेल ना, त्या दिवशी आपण संपणार आहेत महाराज. गुडघ्या इतक्या बर्फामध्ये तो पाय रोवून उभा आहे. कशा करताय? अहो, ते कुठं गेला? बर्फ जर पडला तर तो कुठं गेला हे सुद्धा कळत नाही महाराज, सापडत नाही. पण ऐका, त्या जवानाची आठवण कधीतरी काढत जा. आपल्या करता त्यानं स्वतःचा प्रपंचावरती तुळशीपात्र ठेवलेला आहे, स्वतःचा संसार वेशीला टांगलेला आहे. कधीतरी जवानाची आठवण काढीत जा आणि आई वडिलाचा सांभाळ करीत जा. काही लागत नाही महाराज त्यांना, हो, काही लागत नाही. अहो, तुम्ही भावाभावानी इतकं चांगलं राहिलं पाहिजे. आमचे गुरुजी सांगतात की भावाभावानी आई, तुम्ही बाहेर कसेही राहा,
माझं ऐका, तुमचं आणि तुमच्या भावाचं पटत नाही, तुम्ही कसंही राहा शास्त्रीजी, पण ऐका, तुम्ही जर तुमच्या आई वडिलांनी देखत इतकं चांगलं जर राहिलात ना, 2 जीव आहेत पण 1 हृदय आहे असं दाखवा, बिना औषध पाण्याचे 100 वर्ष जगतील महाराज. आणि ज्या दिवशी तुम्ही त्यांच्या देखत द्वेष निर्माण झालेला दाखवताल, त्या दिवशी 50 सुद्धा गाठणार नाहीत महाराज. ते आई वडिलाचा सांभाळ करा, हिंदू धर्माविषयी अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा आणि आपली माता गोमातेचा सांभाळ करा. गोमातेचा सांभाळ केला पाहिजे महाराज. आज लोक पैशाची नेड पडली म्हणून गाय खटकाला कापाय देतात. आज लोक गाय सांभाळणं होणार म्हणून गाय खटकाला कापाय देतात. आज लोक गाय दूध दिना गेली म्हणून गाय खटकाला कापाय देतात. माझं एक वाईट वाटून घेऊ नका, माफी मागून बोलतो. आपली आई थकल्यानंतर काय कामाला आहे आपल्याला? देतो तर आपण खटकाला कापाय? नाही ना महाराज. जसे आपली गाय आई आहे ना, तशी आपली गाय आई आहे महाराज. हिंदू धर्मातल्या लोकांच्या दारामध्ये प्रत्येकाच्या गाय असली पाहिजे. गाय कापण्याकरता गायीचा कत्तल करणारे माणसं जबाबदार नाहीत, त्यांना दोष द्यायचा नाही महाराज. पण गायी कापण्याकरता देणारे इतके खडूस आहेत, इतके पापी आहेत. गाय खटकाला कापाय देणं याचा अर्थ आपली माय खटकाला कापाय देणं आहे महाराज. म्हणून दारामध्ये गाय असली पाहिजे. ज्याच्या दारामध्ये गाय आहे आणि ज्याच्या घरामध्ये माय आहे, त्याच्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही. धन संपत्ती आरोग्य त्याच्या घरामधून कधीच जात नाही. मला चाणक्य नीती सांगते, म्हणजे सांगित नाही. आणि हिंदू धर्माविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम ठेवा. आज संकट माणसावर नाहीत भाऊ, आज संकट कुठल्या जातीवर नाहीत, आज संकट कुठल्या कुळावर नाहीत, आज संकट आहेत धर्मावर. धर्म विचारून गोळ्या घातल्या, जात विचारून गोळ्या घातल्या नाहीत, कुळ विचारून गोळ्या घातल्या नाहीत. बहलगामामध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या. कधीतरी आपलं काही वैर असन गावात, पण हिंदू म्हणून एकत्रित या. हा, पूर्वीपासून लोक सांगायचे हिंदू धर्म खतरे में. त्याचं कारण आहे महाराज, हिंदू धर्माकरता घातक आपले परके नाही. आपल्यापासून सावध झालं पाहिजे. आपल्यापासले जर आपल्यातले आपले ओळखीले ना, तरच हिंदू धर्म टिकणार आहे. त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणामध्ये हिंदू धर्माविषयी प्रेम ठेवा. आई वडिलाची सांभाळ करा, गोमातेचा सांभाळ करा. झालेली सेवा. बोलण्याच्या रोगामध्ये एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल, कोणाचं अंतःकरण दुखवलं असेल, तर मोठ्या आदरानं क्षमा मागतो. हे काय लांबचा नाही होय, घेतलं वाटलं तर 3दा पाया पडतो. बोल हो का, माफ करा बाबा, काय चुकलं असलं बोलता बोलता. पुन्हा म्हणताना असं बोलला तसं बोलला, माफ करा माफ करा. आणि नसलं माफ करायचं, काय करायचे ती करा. आपला तुमचा काय बांधायला बांध नाही. तुम्हाला 30 गाव पटेल 36 गाव विठ्ठल जय जय. थांबा महाराज, चाल शेवट चाल. पाटील सुतार पाटील जवळा.